नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मी मस्त आपणास कुरडई करून दाखवणार आहे. कोणतंही ताकझाक न करता, जास्त काही पदार्थ त्यामध्ये न घालता मस्त अशी पांढरी शुभ्री आपल्याला कुरडई मिळून जाते. साध्या पिठामध्ये जसे आपण पापड केले त्याचप्रमाणे मी ही तुम्हाला आता कुरडई करून दाखवणार आहे. एक नंबर अशी कुरडई कुरकुरीत वगैरे छान अशी होते. आणि आपल्याला वरण भात असेल तर अशा प्रकारे कुरडया वगैरे असल्या तर छान होतात. चला तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया. तर हे बघा, हे आता मी जे पापडाला पीठ दळलेलं होतं साबुदाणा तांदळाचं त्याच पिठाचा वापर करून ही कुरडई करणार आहे. त्यामध्ये घालण्यासाठी फक्त पापडखार आणि मिठाचा वापर करणार आहे. तर आता एका बाजूने मी पाणी गरम करत ठेवलेलं, पाणी छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये पापडखार आणि मीठ व्यवस्थित घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला मी एक वाटी भरून मी पीठ घेतलेलं, एक वाटी भरून म्हणजे पीठ घेतल्यामुळे काय माहिती आहे, 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला हे पीठ घालून जसं मोदकाला भागवतात त्याचप्रमाणे हे पीठ आपण भागवून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित भागवून घेतल्याच्या नंतरच जसं मी पापडाला केलेलं आहे, सुती कपड्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला ते गुंडाळून पुन्हा वाफवून घ्यायचे, त्याच पद्धतीमध्ये करणार आहे. त्याच्यामुळे काय माहिती आहे, आपले हे पापड छान असे कुरकुरीत होऊन जातात. तसंच हे कुरडई पण कुरकुरीत होतात. सेम प्रोसेस केलेली आहे. तर तुम्हाला मी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला कोणतेही ताकझाक न करता ही छान अशी कुरडई होऊन जाते. आपण आता त्या भांड्यातलं काढून घेतलं आणि ओल्या रुमालामध्ये आपल्याला त्यात व्यवस्थित थोडंसं अलगद मळून घ्यायचं, कारण गरम असतं. आणि व्यवस्थित मळून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते पुन्हा चाळणीमध्ये आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पाणी गरम करत ठेवतो चाळणीमध्ये. आता मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला गुंडाळून घ्यायचं कपड्यामध्ये. आणि आता हे बघा, मी पाणी खाली गरम करत ठेवलेलं आहे, वर चाळणी ठेवलेली आहे. आणि मग नंतर हे पिठाचा गोळा कपड्यात गुंडाळून ठेवलेला, चांगली असं वाफवून घेतलेला आहे. आता वाफवलेला गोळा पण आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठाच्या ज्या गुठल्या असतात ना, त्या गुठल्या राहता क्रमाने. नाही तर काय माहिती आहे, आपल्याला कुरडई काढायच्या टायमाला ते अशा मध्ये मध्ये ते दाणे येत राहतात. त्याच्यामुळे गरमच आपल्याला अलगद हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, मी रुमालातच व्यवस्थित मळून घेतले. काय होतं माहिती आहे, रुमालामध्ये मळा किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मळा, व्यवस्थित पडतं. रुमालामध्ये मळल्यामुळे काय होतं माहिती आहे, आपला हात वगैरे भाजत नाही. ओला रुमाल असतो ना, आणि आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं मंडळी. तेलाचा वापर अजिबात करायचा नाही. तुम्ही तेलाचा वापर केला का तुमच्या कुरडया कोणूच होणार, वर्षभर टिकणार नाही. अशा पद्धतीमध्ये तर तुम्ही केलात ना हाताचा वापर करून, तर कुरडया वर्षभर चांगले टिकतात. आता हे पाण्याचा हात लावून हे व्यवस्थित असं पीठ मळून घेते. व्यवस्थित पीठ मळून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते चकलीचा सोरा असतो त्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला कुरडई करून घ्यायची. आणि आता चकलीच्या सोऱ्याला पण पाण्याचाच हात लावते, जेणेकरून अलगद खाली पडायला बरे पडतात. तेलाचा वापर अजिबात करायचा नाही. अजिबात म्हणजे अजिबात. मी एक पण थेंब तेलाचा वापर न करता ह्या कुरडया केलेल्या आहेत, जेणेकरून कुरडया म्हणा किंवा पापड म्हणा तुमचे वर्षभर छान असे टिकले जातात. सेम प्रोसेस आहे. पापडाला जी प्रोसेस केलेली आहे त्याचप्रमाणे ही मी कुरडयाला प्रोसेस केलेली आहे. वाफवून घेणं हे करणं. फक्त ह्यामध्ये जिरं, ओव्याचा आणि तिळाचा वापर केलेला आहे. तुम्हाला तर तीळ, ओवा, जिरं ह्यामध्ये पण जरी घालायचं झालं ना तरी तुम्ही घालू शकता. मला पांढऱ्या शुभ्र्या हव्या होत्या, त्याच्यामुळे मी फक्त मीठ आणि पापड खाराचा वापर केलेला आहे. आणि असे छान असे. आणि बघा, हे आपल्याला तुम्ही शेवाप्रमाणे ही जी कुरडई घालून घेताना तिला जास्त असं काढत बसायचं नाही. फक्त एक फेरी मारली ना का बस करायचं नाही. तर काय माहिती, जास्त करणार ना तर जास्त फुलली जाणार, किंवा काय माहिती आतला भाग फुलला जाणार नाही आणि वरचाच भाग फुलला जाणार सुकली तरी पण. त्याच्यामुळे एक फेरी फक्त घालून घ्यायचे. आणि आता मी हे ज्या कुरडया केल्या ना ते फक्त 1 वाटीच्या मापाने दाखवलेलं आहे. आणि एवढ्या कुरडया जास्त होत नाही. बघा, पापड जास्त होतात त्या 1 वाटीच्या पिठामध्ये, पण कुरडया कमी होतात. त्यामुळे पुन्हा एकदा मी अजून 1 वाटी घेऊन व्यवस्थित असं पीठ भागवून पुन्हा त्याचप्रमाणे हे एवढ्या माझ्या अशा कुरडया होतात. म्हणजे तुम्ही थोड्या जरी केल्यात ना तर अशाप्रमाणे तुमच्या कुरडया तयार होतात. आणि मग घरामध्ये मी सुकत घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित घरामध्ये एक दिवस असं सुकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी छान असं परातीमध्ये घेऊन आपण कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. जेवढे आपले कुरडया व्यवस्थित सुकतील, जेवढे पापड म्हणा व्यवस्थित सुकतील, तेवढे तुमचे वर्षभर चांगले टिकून राहतील. त्याच्यामुळे अशा प्रकारे हे बघा, मी
घरामध्ये घालून घेतल्याच्यानंतर उन्हामध्ये छान असे हे कुरडया वाळवून घेतले आणि मस्त असे कडक बघा व्यवस्थित असे मी 2-3 ऊन चांगली अशी कडक असं सुकवून घेतलेलं आहे, जेणेकरून वर्षभर छान अशी आपली ही कुरडई राहते. त्यासाठी मी हे मस्तपैकी अशी सुकवून घेतलेले आहे. सुकवणं पण महत्त्वाचं आहे आणि तेलाचा वापर न करता तुम्हाला कुरडई म्हणा, पापड म्हणा, तेलाचा वापर न करता मंडळी करून घ्यायचे. तर आता मी तुम्हाला हे फ्राय करून दाखवते. आता बघा तेल गरम झालं ना तर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जास्त गरम एकदम झालं तर ते करपायची पण शक्यता असते. त्याच्यामुळे थोडं गरम झाल्याच्यानंतर जरासा गॅस बारीक करून घ्यायचा आणि तुम्हाला कुरडईही घालून घ्यायचे. तेलात घालता क्षणी हे बघा कुरडई छान अशी फुलली जाते. तुम्ही जर जाडं केलं असतं ना म्हणजे 2 फेऱ्या 3 फेऱ्या केल्या असत्या तर ती फुलायला पण जरा आतला भाग फुलायला वेळ लागला असता. म्हणून मी तुम्हाला सांगते मंडळी, फक्त एकच फेरी घेतली ना तरी तुमची कुरडई हे बघा भारी अशी कुरडई होते. 1-2 फेऱ्या घ्यायच्या नाही, फक्त एकच फेरी घ्यायची कुरडई करताना. ती पण काहीतरी टेक्निक असते. तुम्ही नाहीतर असं बाबा येतं आहे आणि आपण करत बसलात तर नाही. आणि त्यामुळे काय माहिती आहे मग तुमच्या कुरडया पण कमी होणार आणि फुलताना पण त्याला प्रॉब्लेम होणार. आतला भाग तसाच राहणार आणि वरचा बाहेरचे भाग असे फुलले जाणार. त्याच्यामुळे एक फेरीमध्ये तुम्ही कुरडई काढून घ्या आणि अशा प्रकारे हे बघा मस्त अशा मग कुरडया आपल्या कितीतरी मोठ्या होऊन जातात. एका फेरीमध्ये पण आपल्याला भरपूर अशा कुरडया मोठ्या होऊन जातात. त्याच्यामुळे जास्त असं तुम्हाला फेरी मारायची गरज नाही आहे. म्हणजे कुरडई करताना शेवाला कसं आपण जास्त फेरी मारतो आणि मग ते शेव आपले व्यवस्थित होऊन जातात, तसं कुरडईचं करायचं नाही. कुरडईची एकच फेरी मारायची आणि अशा प्रकारे हे बघा मी तुम्हाला 5 ते 6 कुरडया छान अशा तळून दाखवलेल्या आहे, जेणेकरून छान असे फुलतात. हे दाखवण्याचं कारण आहे तुम्ही गॅस फास्ट करा, तर मध्येच तुम्हाला वाटलं थंड झालं तर थोडंसं बारीक करा आणि अशा प्रकारे छान अशी आपली कुरडई काढून घ्या. हे बघा मंडळी अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या कुरडई करून दाखवले. हे बघा कुरडई किती छोटी असते आणि किती फुलते. त्याच्यामुळे तुम्हाला सूर्यामधून ज्या वेळेला कुरडई काढून घेता तेव्हा एकच फेरीचा असं वापर करा. 2-3 फेऱ्या काढू नका, जे काय आतला भाग फुलला जाणार नाही. ते सांगायचं तात्पर्य माझं हेच आहे. त्याच्यामुळे एकच फेरी तुम्ही करून घ्या. हे बघा मस्त एका फेरीमध्ये पण तुमच्या कुरडया केवढ्या छान अशा होऊन जातात. हे बघा मस्त मी तुम्हाला 5 ते 6 कुरडया हे अशा तळून दाखवलेल्या आणि किती झाल्या बघा, किती वाटतात. अशा भरपूर असं फुलल्यामुळे काय माहिती आहे भरपूर केल्यासारखे आपल्याला वाटतात. पण 5 ते 7 मी तुम्हाला हे तळून दाखवलेले आहेत आणि बघा किती छोटी साईज असते आणि मग छान अशी फुलून जातात. सेम प्रोसेस आहे. पापडाला जशी मी प्रोसेस केलेली आहे त्याचप्रमाणे मी कुरडईला केलेले आहे. फक्त ह्याच्यामध्ये जिरं ओवा वगैरे वापर केलेला नाही. ते बघा छान अशा मंडई मी आपणात कुरडया करून दाखवलेल्या आहे. जे पिठाचे मी पापड केले आहेत त्याच पिठाचा वापर मी कुरडया बनवण्यासाठी केलेला आहे. आपण पण नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.